हॅलो स्टुडंट्स, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर या लेक्चरमध्ये आपण तुमचे परीक्षेसाठी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे व्होकॅब्युलरी शिकणार आहोत. त्याचा अर्थ, त्याचे सिनॉनिम्स, त्याचे अँटोनिम्स आणि त्याचे एक्झाम्पल्ससुद्धा आपण शिकणार आहोत. आणि फ्रेंड्स, आपण जसं आपले एक्झाम्स आहे, जसं तलाठी आहे, MPSC, सरळ सेवा, SSC या एक्झामसाठी येणारी व्होकॅब्युलरी आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. जर तुम्ही माझे आधीचे लेक्चर्स नाही बघितले असतील तर ते तुम्ही नक्की पहा. ते तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरतील. सो चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. तर आपल्या लेक्चरचा फर्स्ट वर्ड ऑफ द डे इज क्रुक्ट. CROOKED. क्रुक्ट म्हणजे वाकडा, तिरका, बेईमान, भ्रष्ट. म्हणजे असा व्यक्ती जो सरळ नाहीये, म्हणजे तो बेईमान आहे, म्हणजे तो सरळपणे कोणतीही गोष्ट करत नाही. नॉट स्ट्रेट, स्ट्रेट नाहीये. बेंड आहे, वाकलेला आहे. त्याचा पहिला अर्थ नॉट स्ट्रेट आणि बेंड होतो, ठीक आहे. आणि त्याचा दुसरा अर्थ होतो डिसऑनेस्ट आहे, प्रामाणिक नाही आहे, करप्ट आहे. करप्ट हा शब्द करप्शन मधून आलेला आहे. करप्शन आपल्याला माहिती आहे, बेईमानी, ठीक आहे. ओके. आता त्याचे सिनॉनिम्स आहे, त्याचे समानार्थी शब्द आहेत ट्विस्टेड, फ्रॉड्युलंट. फ्रॉड्युलंट हा शब्द फ्रॉड मधून आलाय, FRAUD, फ्रॉड. कुठेही फ्रॉड होतं आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, म्हणजे बेईमानी होते. डिसीटफुल, ओके, म्हणजे तेच बेईमानी. आणि त्याचे अँटोनिम्स आहे, त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे स्ट्रेट, ऑनेस्ट, फेअर. ठीक आहे, स्ट्रेट आहे तो सरळ आहे, ऑनेस्ट आहे प्रामाणिक आहे, फेअर आहे, ठीक आहे. आता ह्या फेअरचा अर्थ होतो की आपण ते गोष्ट समजू शकतो की ते गोष्ट बरोबर आहे. आणि दुसरं FARE, फेअर. प्रोनाउन्सिएशन सेम आहे पण त्याचा अर्थ वेगळा होतो. फेअर म्हणजे किराया, ठीक आहे. आता किराया म्हणजे ऑटोचा किराया, बसचा किराया, ट्रेनचा किराया, तर याला फेअर म्हणतात, ठीक आहे. आता त्याचं जर आपण एक्झाम्पल बघितलं तर पहिलं एक्झाम्पल घेऊ की ते स्ट्रेट नाही आहे, ठीक आहे. ते वाकलेलं आहे किंवा काय म्हणू शकतो, तिरकं आहे. तर रोड वॉज क्रुक्ड अँड डिफिकल्ट टू ड्राईव्ह ऑन. हा जो रोड आहे, मी इथे फोटो लावलेला आहे, हा जो रोड आहे तो काय स्ट्रेट नाही आहे, तो वाकडा तिरछा आहे. तर त्यामुळे काय होतं ना की त्याच्यावर ड्राईव्ह करायला प्रॉब्लेम होतं, ठीक आहे. तर क्रुक्टचा अर्थ होतं वाकडा. ही इज अ क्रुक्ट पॉलिटिशियन, ठीक आहे. तर क्रुक्ट पॉलिटिशियन म्हणजे तो एक बेईमान पॉलिटिशियन आहे. CROOKED, क्रुक्ट म्हणजे बेईमान. ओके. नेक्स्ट वर्ड आहे क्रॉस. आज आपण एक दोन असे शब्द घेणार आहोत ज्याचे दोन अर्थ निघतात. जसं आपण क्रुक्ट घेतलं, आता नेक्स्ट आहे क्रॉस. आता क्रॉस जर आपण ऍडजेक्टिव्ह म्हणून यूज केला तर ऍडजेक्टिव्ह म्हणजे नाउन बद्दल सांगणारा शब्द, ठीक आहे. तर क्रॉसचा अर्थ असा होतो रागवलेला, चिडलेला, अँग्री ऑर अनॉइड, ठीक आहे. त्याला राग आलाय, तो अनॉइड आहे, त्रासलेला आहे. आता आपण अनॉइडचे काही सिनॉनिम्स, समानार्थी शब्द आपल्या लास्ट लेक्चर्समध्ये घेतलेले, ते आहे इर्कसम, IRKSOME. इर्कसम म्हणजे काय, अनॉइड आहे. नेक्स्ट आहे वेक्सिंग, WVEXING, ओके, हा एक्स आहे. वेक्सिंग म्हणजे त्रासलेला आहे. तर हे दोन सिनॉनिम्स आहे अनॉइडचे. हे आपण लेक्चर्समध्ये घेतलेलं आहे, रिव्हिजनसाठी मी ते घेतले आता. नेक्स्ट त्याचे सिनॉनिम्स आहे, त्याचे समानार्थी शब्द आहे अँग्री, रागावलेला, अनॉइड, इरिटेटेड, ठीक आहे. त्याचे अँटोनिम्स आहे, त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे हॅपी आणि काम. हॅपीचा एक शब्द घेतला होता आपण इक्स्टॅटिक, ECSTATIC. हा महत्वाचा शब्द आहे, हा आपण आधी घेतलेला. इक्स्टॅटिक म्हणजे हॅपी, ठीक आहे. जॉय, JOY. चिअरफुलनेस, ओके. तर हे शब्द आपण घेतलेले आहे. नेक्स्ट त्याचं जर आपण एक्झाम्पल घेतलं, शी वॉज क्रॉस विथ हिम फॉर बिंग लेट. ती त्याच्यावर रागवलेली आहे, का बरं, कारण तो लेट आला, ठीक आहे. तर क्रॉसचा हा खूप महत्वाचा अर्थ आहे की क्रॉस म्हणजे रागवलेला होतो, ठीक आहे. आता क्रॉसचा नेक्स्ट म्हणू शकतो आपण दुसरा अर्थ असा होतो की टू ग्रो फ्रॉम वन साइड टू अदर. टू गो टू गो फ्रॉम वन साइड टू द अदर म्हणजे ओलांडणे, पार करणे. म्हणजे एका साईडने दुसऱ्या साईडला जातो तेव्हा आपण म्हणतो की मला रोड क्रॉस करायचा आहे, बरोबर. तर त्याचा अर्थ असा होतो, त्याचे सिनॉनिम्स आहे पास करणे, इकडून तिकडे, गो अक्रॉस म्हणजे ह्या बाजूने त्या बाजूला जाणे. त्याचे सिनॉनिम्स आहे, त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे, त्याचे अँटोनिम्स आहे, त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे
स्टे आणि रिमेन. स्टे म्हणजे एका ठिकाणी राहणे, रिमेन म्हणजे जसंच तसं. ठीक आहे. तर त्याचे एक्झाम्पल्स आहे, बी केअरफुल व्हाईल यू क्रॉस द रोड. तुम्ही केअरफुल राहा जेव्हा तुम्ही रोड क्रॉस करता. ठीक आहे. म्हणजे तुम्ही लक्ष द्या. आता केअरफुल हा शब्द आला. केअरफुल म्हणजे बारकाईने लक्ष देणे. आता त्याचा आपण एक शब्द शिकलेलो याच्यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये, मेटिक्युलसली. LOUSLY. मेटिक्युलसली म्हणजे खूप बारकाईने लक्ष देणे. हाही खूप महत्त्वाचा शब्द आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट वर्ड आहे झील. ZEAL. झील म्हणजे उत्साह, जोश, तळमळ. म्हणजे ग्रेट एनर्जी, एन्थुसियाझम और पॅशन फॉर समथिंग. म्हणजे खूप एनर्जी आहे त्या गोष्टीसाठी, एन्थुसियाझम आहे, पॅशन आहे, जोश आहे. एन्थुसियाझम आणि पॅशन म्हणजे जोश, उत्साह, तळमळ कोणत्याही गोष्टीला करण्यासाठी. आता त्याचे सिनोनिम्स आहे एन्थुसियाझम, पॅशन, इगरनेस. इगरनेस आपण म्हणजे लास्ट लेक्चर्समध्ये शिकलेलो. इगरनेस म्हणजे उत्साह होतो. एक्साइटेड, मी खूप एक्साइटेड आहे कोणतीही गोष्ट करायला, म्हणजे मी पॅशनेट आहे. मी इगर आहे त्या गोष्टीला करण्यासाठी. आता त्याचे अँटोनिम्स आहे, त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे इनडिफरंट. इनडिफरंट हा अर्थ असा होतो की त्याला कोणत्याही गोष्टीची फरक नाही पडत, म्हणजे तो खुशही नाही होत आणि दुःखी नाही होत, तर त्याला म्हणतात इनडिफरन्स. डिसइंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट नाहीये त्या गोष्टीमध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला काय नाहीये, उत्साह नाहीये ते करण्याचं किंवा आवड नाहीये. ठीक आहे. लिथार्जी. लिथार्जी म्हणजे लेझीनेस होतं. लेझीनेस म्हणजे आळशीपणा. ठीक आहे. आता त्याचे एक्झाम्पल बघूयात. रीना वर्क विथ ग्रेट झील टू अचीव्ह हर गोल्स. आता रीना काय करते? एका तळमळीसोबत, एका उत्साहासोबत काम करते. तिला आपले काय करायचे आहे? गोल्स अचीव्ह करायचे आहे. तिला गोल्स मिळवायचे आहे म्हणून. ओके. आता नेक्स्ट वर्ड आहे ॲस्ट्यूट. आता ॲस्ट्यूट म्हणजे काय होतं? आता ॲस्ट्यूट म्हणजे होतं चतुर आणि त्याचा खूप इंटेलिजंट आहे तो व्यक्ती. व्हेरी इंटेलिजंट अँड क्विक टू अंडरस्टँड थिंग्स. खूप जास्त बुद्धिमान. ओके. आणि त्याला लवकर कोणत्याही गोष्टी समजतात, तर त्याला म्हणतात ॲस्ट्यूट. ASTUTE, ॲस्ट्यूट. आता त्याचे सिनोनिम्स आहे क्लेवर, स्मार्ट, श्रूड. हा हा शब्द महत्त्वाचा आहे. ठीक आहे. श्रूड म्हणजे क्लेवर आणि म्हणजे चतुर, ॲस्ट्यूट. आता त्याचे अँटोनिम्स आहे फुलिश आहे तो, बेवकूफ आहे, स्टुपिड आहे, मूर्ख आहे, सिली आहे. ठीक आहे. आता त्याचे जर आपण एक्झाम्पल घेतलं तर आहे रतन टाटा सर वॉज अन ॲस्ट्यूट बिझनेसमॅन. रतन टाटा सर जे होते ते खूप बुद्धिमान बिझनेसमॅन होते, ते खूप चतुर बिझनेसमॅन होते. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, ॲस्ट्यूट म्हणजे चतुर किंवा त्यांना कोणतीही गोष्ट लवकर समजते. आता नेक्स्ट वर्ड आहे नॅरो. आता नॅरो म्हणजे काय? तर नॅरो म्हणजे होतं हॅव्हिंग अ लिटिल विथ नॉट वाईड, म्हणजे अरुंद, कमी रुंदीचा. ठीक आहे. म्हणजे थिन, बारीक, लिमिटेड. लिमिटेड म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं आहे बा, जास्तच नाही आहे. रेस्ट्रिक्टेड. ओके. आता त्याचे अँटोनिम्स आहे, त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे वाईड, ब्रॉड, स्पेशियस. स्पेशियस म्हणजे आहे भरपूरशी जागा आहे त्या गोष्टीसाठी, वाईड आहे. नेहमी तुम्ही हा वर्ड ऐकलेला असेल की हा व्यक्ती खूप नॅरो माइंडेड आहे. नॅरो माइंडेड म्हणजे तो जास्त विचार नाही करू शकत, तो थोडा विचार करतो. ठीक आहे. तर म्हणजे अरुंद, कमी रुंदीचा म्हणजे छोटासा विचार करतो. ठीक आहे. आणि वाईड म्हणजे म्हणू शकतो की अ, अ, रुंदी त्याची जास्त आहे. तर त्याचं एक्झाम्पल आहे द रोड इज व्हेरी नॅरो. इथे मी रोडचं एक्झाम्पल घेतलंय की हा बघा रोड खूप नॅरो आहे. छोटासा रोड आहे हा. ठीक आहे. तर नॅरोचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवा, अरुंद. ठीक आहे. आता नेक्स्ट वर्ड आहे सेक्लुडेड. आता सेक्लुडेड म्हणजे एकांतातील, एकाकी आणि लोकांपासून दूर. ठीक आहे. तर क्वाईट, प्रायव्हेट अँड अवे फ्रॉम पीपल. असा व्यक्ती जो एकांतात राहायला त्याला आवडते, अलोन. हा शब्द खूप नावाजलेला आहे, अलोन. ओके. तो लोकांपासून दूर राहतो. आणि एक वर्ड मी तुम्हाला शिकवला होता, इंट्रोवर्ट. ज्या व्यक्तीला कमी बोलायला, एकटं राहायला जास्त आवडतं त्याला म्हणतात इंट्रोवर्ट. आता आयसोलेटेड. आपलं कोविडमध्ये काय झालं होतं ना, की जेव्हा कोणताही पेशंट कोविड पॉझिटिव्ह निघाला, त्याला आयसोलेट करून ठेवलं होतं. आयसोलेट म्हणजे त्याला एका रूममध्ये बंद करून ठेवलं होतं. ठीक आहे. प्रायव्हेट आहे गोष्ट, लोनली, एकटेपणा.
आता त्याचे अँटोनिम्स आहे, त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे पब्लिक आणि क्राउडेड. पब्लिक म्हणजे तो पब्लिकली असतो, क्राउडेड म्हणजे तो भीडमध्ये असतो. क्राउडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, क्राउड म्हणजे काय होतं? क्राउड म्हणजे ग्रुप ऑफ पीपल. ओके. आणि मी नेक्स्ट अजून एक वर्ड घेतला होता, ग्रुप ऑफ अँग्री पीपल. त्याला म्हणतात मॉब. ओके. आता एक्झाम्पल घेऊया त्याचं. दे स्टेड इन अ सेक्लुडेड विलेज टू रिलॅक्स. दे स्टेड इन अ सेक्लुडेड विलेज टू रिलॅक्स. ते एका अशा गावामध्ये गेले, म्हणजे असा गाव जो दूर आहे, शहरापासून दूर आहे, कशासाठी? रिलॅक्स होण्यासाठी. ठीक आहे. आता नेक्स्ट वर्ड आहे एक्सलन्स. आता एक्सलन्स म्हणजे उत्कृष्ट, श्रेष्ठता. कोणत्याही गोष्टात तो व्यक्ती म्हणू शकतो की तो आउटस्टँडिंग आहे. तो व्यक्ती त्यामध्ये, म्हणजे त्या व्यक्तीला त्या गोष्टीचं सगळं नॉलेज आहे. द क्वालिटी ऑफ बीइंग एक्स्ट्रीमली गुड ऑर आउटस्टँडिंग. म्हणजे असा व्यक्ती ज्याच्यामध्ये एक्स्ट्रीमली गुड क्वालिटी आहे त्या गोष्टीबद्दल. ओके. आता त्याचे सिनोनिम्स आहे, म्हणजे परफेक्शन आहे. परफेक्ट आहे तो त्या गोष्टीमध्ये. फॉर एक्झाम्पल, जर आपण एक्झाम्पल घेतला तर कोणता व्यक्ती म्युझिकमध्ये एक्सलंट असतो. ठीक आहे. कोणता व्यक्ती अभ्यासात खूप एक्सलंट असतो, परफेक्ट असतो. ब्रिलियन्स. ठीक आहे. सुपेरियॉरिटी. सुपेरियॉरिटी म्हणजे श्रेष्ठता. म्हणजे कोणत्याही ऑफिसमध्ये बघा तुम्ही, एक कोणता म्हणजे असे व्यक्ती असतात जे सुपेरियर असतात. ठीक आहे. म्हणजे ते ब्रिलियंट असतात. त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये किंवा त्यांच्या परफॉर्मन्समध्ये ते सुपेरियर असतात. ठीक आहे. आता त्याचे अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द बघूया. फेल्युअर म्हणजे जो फेल झालेला आहे. ठीक आहे. इन्फेरियॉरिटी म्हणजे सुपेरियॉरिटीचा अपोजिट वर्ड, म्हणजे अँटोनिम असतं इन्फेरियॉरिटी. कोणी श्रेष्ठ पोझिशनवर आहे, तर कोणी खालच्या पोझिशनला आहे. मेडिओक्रिटी. ठीक आहे. तेच त्याचा अर्थ असाच होतो. त्याचे अँटोनिम्स आहे. आता मी काही 2 वर्ड्स घेते. जसं आहे MESTRO, मेस्ट्रो. मेस्ट्रो असा एक व्यक्ती होतो जो म्युझिकमध्ये एक्सलंट आहे. ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे व्हर्च्युओ व्हर्च्युओसो. सेम. एक्सलन्स इन म्युझिक म्हणजे तो म्युझिकमध्ये एक्सलंट आहे, आउटस्टँडिंग आहे. ठीक आहे. द स्कूल इज नोन फॉर अकॅडमिक एक्सलन्स. जे शाळा आहे ती आपल्या अकॅडमिक एक्सलन्ससाठी नावाजलेली आहे, श्रेष्ठ आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट वर्ड घेऊयात ओव्हरवेल्म्ड. आता ओव्हरवेल्म म्हणजे खूप ताण आलेला, गोंधळलेला, भारावलेला. फीलिंग एक्स्ट्रीमली स्ट्रेस्ड, इमोशनल और अनेबल टू कोप बिकॉज देअर इज टू मच टू हँडल. म्हणजे असा व्यक्ती ज्याच्याकडे खूप जास्त कामं आहे, जो खूप स्ट्रेस झालेला आहे, खूप ताण आलेला आहे आणि त्याला ते गोष्ट हँडल करायला थोडंसं प्रॉब्लेम होत आहे. ठीक आहे. त्याला खूप ताण आलेला आहे. कधी-कधी कामाचा लोकांना स्ट्रेस येतो. ठीक आहे. तर तो व्यक्ती काय आहे? ओव्हरवेल्म्ड आहे. आता त्याचे सिनोनिम्स आहे, त्याचे समानार्थी शब्द आहे ओव्हरलोडेड. खूप लोड आलाय. ठीक आहे. बर्डन्ड आहे, स्ट्रेस्ड आहे, खूप जास्त ताण आलेला आहे. आणि त्याचे अँटोनिम्स म्हणजे त्याचे विरुद्धार्थी शब्द होतात काम, रिलॅक्स्ड, कॉन्फिडंट. असा व्यक्ती जो काम आहे, रिलॅक्स आहे, कॉन्फिडंट आहे आपल्या गोष्टीबद्दल. नाही, मी हा काम हे डेडलाईनपर्यंत करून घेईल. ठीक आहे. तो स्ट्रेस नाही घेत आहे त्या गोष्टीचा. ठीक आहे. आता त्याचा एक्झाम्पल आहे शी फेल्ट ओव्हरवेल्म्ड विथ द वर्क. आता मी इथे बघा एक्झाम्पल घेत आहे की हिला खूप काय कामाचा तणाव आलेला आहे. ठीक आहे. गोंधळलेली आहे ती. तर ओव्हरवेल्मचा अर्थ असा होतो की खूप ताण आलेला आहे कोणत्याही गोष्टीचा. मोस्ट प्रोबॅबली कामाचा. आता नेक्स्ट वर्ड आहे ब्लंट. आता ब्लंट म्हणजे काय? ब्लंट म्हणजे स्पष्ट बोलणारा, थेट, बोथट. त्याचेही 2 अर्थ आहेत. ब्लंट म्हणजे जो शार्प नाहीये. ठीक आहे. जशी तलवार असते किंवा चाकू असते. ठीक आहे. तर तो शार्प असतो ना, आणि कोणता ब्लंट झालेला असतो म्हणजे तो शार्प नसतो. ठीक आहे. तर ब्लंट म्हणजे बोथट झालेला. आता त्याचा दुसरा अर्थ होतो व्हेरी डायरेक्ट और फ्रँक. म्हणजे असं काही जे डायरेक्ट बोलतात कोणी. कोणी बघा ते थेट डायरेक्ट तोंडावर बोलतात. तू विचार नाही करत की समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल की काही. ठीक आहे. फ्रँक असते तो बोलण्यात. ठीक आहे. तर ब्लंट म्हणजे तेच होतं की खूप डायरेक्ट आहे बा, फ्रँक आहे. ठीक आहे. आता त्याचे सिनोनिम्स आहे, त्याचे समानार्थी शब्द आहे डल. मी आता सांगितलं की जो शार्प नाहीये. फ्रँक आहे, आउटस्पोकन म्हणजे तो विचार नाही करत, फ्रँकली बोलून देतो काही पण. ठीक आहे. आता त्याचे अँटोनिम्स आहे, त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे शार्प आहे,
धारदार आहे, शार्प म्हणजे धारदार. पोलाइट शांतपणे, सटल ठीक आहे, साधा. सो त्याचं एक्झाम्पल घेऊया, 2 एक्झाम्पल घेऊयात आपण. द नाईफ इज ब्लंट अँड कॅन नॉट कट प्रॉपरली. नाईफमध्ये चाकू. नाईफ काय आहे, ब्लंट आहे, बोथड आहे, त्यामुळे काय आहे, ती प्रॉपर कट नाही करू शकत आहे. ठीक आहे. ही इज ब्लंट बट ऑनेस्ट. तो स्पष्ट बोलतो, तो थेट बोलतो, पण तो काय प्रामाणिक आहे. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट आहे आता आपले आपले वर्ड झालेले आहेत. आता आपण घेऊयात इडियम्स. आता इडियम्स मध्ये आपला फर्स्ट इडियम आहे, इट्स नॉट रॉकेट सायन्स. हे रॉकेट सायन्स नाही आहे. म्हणजे समथिंग दॅट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड ऑर डू, नॉट कॉम्प्लिकेटेड. म्हणजे असं काही जे कठीण नाही आहे, हे काही अवघड नाही आहे, हे काही फार कठीण काम नाही आहे. म्हणजे ते काही रॉकेट सायन्स नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लोक म्हणतात की IAS बनणं, UPSC क्रॅक करणं काय आहे, खूप डिफिकल्ट आहे. तर नॉर्मली मी ऐकलेलं आहे, ते म्हणतात की इट्स नॉट अ रॉकेट सायन्स. ते एवढंही कठीण नाही आहे. आपण जर मेहनत केली तर आपण IAS काय बनवू शकतोच. ठीक आहे. तर त्याचं एक्झाम्पल आहे, युजिंग दिस ॲप इजंट रॉकेट सायन्स एनीमोर कॅन लर्न इट. युजिंग दिस ॲप इजंट रॉकेट सायन्स एनीवन कॅन लर्न इट. म्हणजे हा जो ॲप आहे, हे जे ॲप्लिकेशन आहे, ते शिकणं रॉकेट सायन्स नाही आहे. रॉकेट लॉन्च करायचं नाही आहे आपल्याला. कोणीही शिकू शकतं. म्हणजे हे एवढं अवघड नाही आहे की जसं रॉकेट लॉन्च करणं. ठीक आहे. तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. आता नेक्स्ट इडियम आहे, टू बी लाईक पीज इन अ पॉड. टू बी व्हेरी सिमिलर टू इच अदर स्पेशली इन अपीअरन्स और बिहेवियर. आता हे पीज इन अ पॉड हे कुठून आलेलं आहे? आपल्याला माहिती आहे शेंगा असतात. ठीक आहे. तर त्या काय असतात, म्हणजे आता मला ड्रॉइंग बनवता येईल का माहीत नाही. 2 असे दाणे असतात, तर ते सारखे असतात. ठीक आहे. तर तिथून हा शब्द आला आहे की टू बी लाईक पीज इन अ पॉड म्हणजे सारखं असणे. टू बी व्हेरी सिमिलर टू इच अदर स्पेशली इन अपीअरन्स और बिहेवियर. असं काही जे सारखं आहे. कशामध्ये? दिसण्यामध्ये आणि स्वभावामध्ये. एकसारखे असणे, अगदी हुबेहूब सारखे असणे. हे बघा, इथे मी ट्विन्सचा फोटो लावलाय. ट्विन्स म्हणजे जुडवा. ठीक आहे. द ट्विन्स आर लाईक पीज इन अ पॉड. हे जे ट्विन्स आहे ते काय आहे? पीज इन अ पॉड आहे. म्हणजे हुबेहूब ते सारखे दिसतात. ठीक आहे. आता नेक्स्ट वर्ड आहे द बेस्ट ऑफ द बोथ वर्ड्स. गेटिंग ऑल द ॲडव्हांटेजेस ऑफ टू डिफरंट सिच्युएशन विदाउट द डिसॲडव्हांटेजेस. दोन्ही गोष्टीचा फायदा मिळवणे. दोन्ही बाजूचा सर्वोत्तम लाभ मिळणे. म्हणजे दोन्ही गोष्टीचा आपल्याला फायदा होत आहे, म्हणजे द बेस्ट ऑफ द बोथ वर्ड्स. ठीक आहे. वर्किंग फ्रॉम होम गिव्स हर द बेस्ट ऑफ बोथ वर्ड्स, कम्फर्ट अँड प्रोडक्टिव्हिटी. घरून काम करणे हे दोन्ही बाजूने आपल्याला फायदा देते. कोणते 2 बाजू? आपल्याला कम्फर्टेबली आपण घरून कामही करू शकतो आणि आपली प्रोडक्टिव्हिटी म्हणजे आपण जसं आपण स्ट्रेस्ड हा वर्ड शिकलो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला स्ट्रेस नाही होत, आपली प्रोडक्टिव्हिटी पण वाढते त्यामुळे. ठीक आहे. आता नेक्स्ट इडियम आहे अंडर द वेदर. अंडर द वेदर म्हणजे फीलिंग स्लाइटली इल और अनवेल. अंडर द वेदर म्हणजे वेदर खराब होतो ना, म्हणजे आता जसं वेदर सुरू आहे, थंडीचा मौसम सुरू आहे. ठीक आहे. तर त्यामुळे लोकं आजारी पडतायत. ठीक आहे. आजारी वाटणे, तब्येत बरी नसणे. तर अंडर द वेदर म्हणजे आजारी पडणे. फीलिंग सिक. सिक म्हणजे आजारी. ठीक आहे. आय एम फीलिंग अंडर द वेदर टुडे, सो आय विल रेस्ट ॲट द होम. हे दिसत नाहीये समोरचं, रेस्ट ॲट द होम. ठीक आहे. समोरचा शब्द आहे हा. तर तो काय म्हणताय की मी आज अंडर द वेदर म्हणजे मी थोडा आजारी वाटत आहे मला, तर मी आज घरीच आराम करणार आहे. ठीक आहे. तर अंडर द वेदर वेदर म्हणजे सिक वाटणे, आजारी वाटणे. ब्रेक द आईस. आता ब्रेक द आईसचा अर्थ होतो की टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन ऑर डू समथिंग टू रिड्यूस टेन्शन और ऑकवर्डनेस स्पेशली व्हेन पीपल मीट फॉर द फर्स्ट टाइम. आता ब्रेक द आईस म्हणजे मी जर तुम्हाला एक एक्झाम्पल घेतला. फॉर एक्झाम्पल आपण कोणत्या ग्रुपमध्ये गेलेलो. आपला कॉलेजचा पहिला दिवस आहे. तर कुठे ना कुठे आपल्याला आपली बोलचाल सुरू करावी लागेल. कशासाठी? ते म्हणजे नॉर्मल होण्यासाठी, म्हणजे आपला फ्रेंड सर्कल बनण्यासाठी. ठीक आहे. तर ब्रेक द आईस म्हणजे कोणत्याही ठिकाणी आपण काय करतो? आपलं बोलचाल सुरू करतो. ठीक आहे. तर त्याला म्हणतात ब्रेक द आईस. गेम्स हेल्प स्टुडंट्स ब्रेक द आईस ऑन द फर्स्ट डे ऑफ द क्लास. म्हणजे आपण म्हणजे खेळ खेळणे
काय करू शकतो, मदत करू शकतो. कशासाठी? बोलचाल सुरुवात करण्यासाठी आपल्या फर्स्ट डे ऑफ क्लासला म्हणजे पहिल्या दिवशीच्या कॉलेजला गेम्स खेळले जातात मोस्ट प्रोबॅबली. कारण की ते स्टुडंट्समध्ये फ्रेंडशिप व्हायला हवी, स्टुडंट्समध्ये मैत्री व्हायला हवी यासाठी. ठीक आहे. सो फ्रेंड्स आजचं लेक्चर इथेच संपतंय. तर तुम्हाला या लेक्चरचे जे PDF आणि नोट्स आहे ते आमच्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास इथे मिळून जातील. आणि आय होप स्टुडंट्स तुम्ही आज नवीन वर्ड शिकले असाल, तुम्हाला काही वर्ड्सची रिव्हिजन पण झाली असेल आज. सो आशा आहे तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल. जर लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक यू सो मच. कीप लर्निंग, कीप गोइंग.